दरम्यान अतिवृष्टीचा नाशिक जिल्ह्यातील किती हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय, सततच्या पावसाचा द्राक्ष बागांवरती काय परिणाम झालाय, याबाबत जिल्हा कृषी अधिकाऱ्यांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी. पाहूयात. नाशिकचे कृषी अधिकारी रवींद्र माने आपल्यासोबत आहेत. सर, एकूण नाशिक जिल्ह्याची काय परिस्थिती आहे? किती शेतीचं नुकसान आहे? किती पंचनामे झाले? नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत म्हणजे जून ते सप्टेंबरचा आपण विचार केला तर सरासरीच पाऊस आहे, परंतु सप्टेंबरच्या 28 आणि 29 तारखेला आपल्याकडे जवळजवळ 121 मंडळपैकी 112 मंडळमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्याचा जर आपण अहवाल बघितला तर जवळजवळ 3 लाख हेक्टरपर्यंत आपण आतापर्यंत पंचनामे पूर्ण केलेले आहेत आणि शासनाला एकूण 327 कोटीचा अहवाल कळवलेला आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे मका असेल, कांदा असेल, द्राक्ष आहे, डाळिंब आहे, सोयाबीन आहे, अशी मुख्य पिकं नाशिक जिल्ह्यामधील बाधित झालेली आहेत. सर, द्राक्ष बागांचं काय परिस्थिती आहे सध्या? आपल्याकडं एकतर द्राक्षाची फिजिओलॉजी बिघडलेली आहे, कारण आपल्याकडं एप्रिल छटणी जी आहे ती ज्याला खरड छटणी आपण म्हणतो आणि त्याच्यातून द्राक्षाचे घड तयार होण्यासाठी जे ब्रँचेस तयार होतात त्या मुळात तयार झाल्या नाहीत आणि त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्याला आपण गोडी छटणी म्हणतो. गोडी छटणीनंतर द्राक्षाचे घड बाहेर पडण्यासाठी जी प्रक्रिया जी असते ती सुद्धा आतापर्यंत व्यवस्थित चालू झालेली नाही, कारण आपण द्राक्षाची मूळ चालणे असं म्हणतो ती मुळच या मे टू ऑक्टोबर या महिन्यामध्ये चालली नाही, कारण कंटिन्यू पाऊस आहे, कंटिन्यू ओलावा आहे. याशिवाय डावणी असेल किंवा करपा असेल असे इतर रोग आहेत, त्याचा प्रादुर्भाव सुद्धा द्राक्ष बागांवर आहे. या ओव्हरऑल सगळं काय झालंय की द्राक्ष हे म्हणजे कॉस्ट ऑफ कल्टिव्हेशन जे द्राक्षाचे आहे ते खूप हायर साईडला आहे. म्हणजे आपल्याकडे जे 5-6 स्प्रेइंग द्राक्षाला एप्रिल मे मध्ये लागायचे तिथं 10 ते 15 स्प्रेइंग लागत आहेत, किंवा ओव्हरऑल जर आपण सीझन बघितलं तर 45 ते 50 स्प्रेइंग पर्यंत जात आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त स्प्रेइंग आता झालेले आहेत. त्यामुळे ओव्हरऑल द्राक्ष हे पीक मोठ्या प्रमाणे यावर्षी खर्चिक झालेलं आहे आणि या सर्वांचा इफेक्ट म्हणजे आता म्हणजे ऑक्टोबर किंवा ज्याच्या अर्ली छाटण्या होत्या खरं तर चांगल्या प्रमाणामध्ये द्राक्ष घड बाहेर पडणं अपेक्षित होतं, परंतु ह्या ओव्हरऑल सगळ्या वातावरणामुळं द्राक्षाची जी गर्भधारणा आहे ती खूप कमी प्रमाणात झालेली आहे आणि आता सध्या दिसतंय, कारण आपल्याकडं पिंपळगाव बसवंतचं कृषी संशोधन केंद्र आहे किंवा आपल्याकडं राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र आहे, यांचा अहवाल जरी बघितला तरी आपल्याकडं 40 ते 50% पर्यंत द्राक्षाचं उत्पादन कमी येईल.